यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आत्ता सकाळचे 5:30 ते 6 वाजलेत। सकाळी सकाळी पहिलं काम मंदिराची सफाई, सडा रांगोळी इथलं आवरूनच मग घरातलं बाकीचं। आज आहे रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण। आजच्या सणासाठी भाऊ पण येणार आहे, त्याच्यासोबत आयंश पण येणार आहे। सण म्हणले की दिवस अख्खा कामात जातो, वेळेचं भान पण राहत नाही। परत जर वरी गेले तर इथल्या मंदिराची सफाई तशीच राहून जाईल। इथली सर्व सफाई लवकर झाली म्हणजे काहीच टेन्शन नाही। त्यासाठी आधी हे काम करून घेते। कालच इडलीचे पीठ तयार करून ठेवले। सणाच्या स्वयंपाकाला लागण्यापूर्वी सर्वांना नाश्ता बनवून देते। घरातल्या सर्वांनी नाश्ता केला म्हणजे मला निवांत सणाची पुढची तयारी करता येईल। भावाला यायला पण बराच वेळ आहे, तोपर्यंत सगळ्यांचा नाश्ता पण व्यवस्थित होईल। इडल्या लावून झाले की खोबऱ्या चटणी आणि सांबार तयार करते। हे सर्व बनवत असताना पोळ्या पण बनवून घेते। आजचा मेनू खूप सिंपल आहे। येणारे गेस्ट आणि मुलं पण डाएट करतात, त्यासाठी स्वयंपाकात जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि आजच्या जेवणात सिंपल आणि हेल्दी फूड बनवायचं। त्यासाठी आधी पोळ्या तयार करून घेते, मग बाकीचं गरमागरम बनवते। कपडे पण मशीनला लावले, तिकडे मशीन पण चालू आहे। हे सगळं होईपर्यंत कपडे पण होतील। आता पावसाळा चालू आहे, त्यासाठी कपड्याची खूप घाई करावी लागते, कारण कपडे 2-2 दिवस वाळत नाहीत। कपडे ओले असल्यामुळे रोजच्या रोज प्रॉब्लेम निर्माण होतात। इडल्या खूप सॉफ्ट आणि गरमागरम टेस्टी झाल्या। खोबऱ्या चटणी आणि सांबार पण तयार आहे। आजची कोशिंबीर ही खूप स्पेशल आहे। आजची कोशिंबीर डाळिंबाच्या दाण्याची बनवायची। इथे कोशिंबीरचं साहित्य तयार करून ठेवलं। सगळ्यांचा नाश्ता करून झाला, प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले। सकाळचे आता 10:30 ते 11:15 झालेत। आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची। पोळ्या ते बनवून झाल्या। आता कोशिंबीर, डाळ तडका, पनीर भाजी आणि राईस बनवायचं। बाहेरून तेवढा आम्रखंड आणायला सांगितला। आजच्या सणासाठी ही साडी घालणार आहे। ही साडी नवीनच आहे। मागच्या महिन्यामध्ये माझा वाढदिवस झाला, त्या वाढदिवसाला आईनं गिफ्ट केली ही साडी। त्याच्यावरचं ब्लाऊज पण तयार झाले, कालच आणलं। आता 12:30 वाजले, पूर्ण स्वयंपाक झाला, किचन ते आवरून झालं। भाऊ पण आत्ताच आला, त्याने येताना आयंश आणि ऋग्वेदला घेऊन आला। आता सेलिब्रेशन करायचं। मी एकटी असल्यामुळे घरातलं सगळं करताना माझी खूप दगदग होते, खूप थकून जाते। ही भावासाठी स्पेशल राखी आणली आहे। राख्या पण मार्केटमध्ये जाऊन 2 दिवसापूर्वीच खरेदी केल्या। हो का? काढायचं अवघडच आहे। इकडे बघ, ही आयंशची राखी, ही आहे पिल्लूची राखी। गाडीची राखी आणली बाळाला, गाडीची। आता मी बांधणार आहे तुला गाडी गाडी गाडी
आताच नाही ओळायचं तुला. ही पिलूची हा ही तुझी गाडीची. काय लाजायला रे. मिठाई पण मुलांनी 2 प्रकारच्या आणल्या होत्या, त्या आता फक्त ठेवायच्या राहिल्यात. बाकी सगळं ठेवून झालं, आता करायचं सेलिब्रेशन. आधी ठेवलेली मिठाई खूप चविष्ट आणि कमी साखरेची आहे आणि दुसरी आहेत कलमा पेढे. 2 प्रकारच्या आणल्या होत्या. वरती बस अरे स्वतःच तोंडात मारायला. माग सरकून बस लागेल ना ते. रस्ते माय रस्ते मंदिर बरोबर. लाजाची ऍक्टिंग कर, लाजत नाही ऍक्टिंग करते. काल आयनशी शाळेत गेले घसर गुंदूर पहिल्यांदा अर्धा मिनिट लाजल्याची ऍक्टिंग, पुन्हा त्यात लेकर सारखा बाजला मोठा लेकर बाजूला. लय छान काम, लय बेस्ट करते. पण कोणीकडे घ्यायची गाडीचं फोन. भारी आणली गाडी, किती छान छान. असं स्टाईल ऍक्टिंग करायची, लाजायची. ओरिजिनल लाजलं नाही ते. माझं छान छान नातू. मी तुझी आजी ना. मी तुझी आजी. तू मनू मंजू आणि हे मने असे दिसायचे लहानपणी. पोरी स्टॉप करून इकडे घे ना. व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ आपल्याला पाहिजे. व्हिडिओ ग आयनशा शाळेत गेले तिथे त्याचे मित्र, त्यांना वाटेल ह्याचा छोटा भाऊच राहील समोसा सारखे. ह्याचं पण का ए इकडे इकडे पोरी. हो दोघं लय भारी आणलं. सेम सेम आणल्या. आजी ना तुला छान दिसायची. ते हाच काढा बाहेर आता घ्या माग.
आता चला ते बी दाबायला तुम्हाला काय चालू होतं तुझं हे घालायचं टोपी आवडते तुला पुढच्या वर्षी पर्यंत बघते लंपूला घालू एकच करून टाकतो बघा मी आता हे पण मी माझी 12 होऊन जाते माझी 12 होऊन जाते लग्न पूर्ण तुझी डिग्री होती काय घेतो पण काय टेन्शन घेऊ नको तांदूळच खवरायचं करायला टाकायला काय माहिती ते हे ठेवलं नाही का सोन्याची अंगठी सुपारी काय कोणी सोने ह्याला असतं भाऊबीजीला असतं पान नाही पान तुझी कोणती राखली कोणतं राखाय मयुरी कोणत्या पाठवली कोणती बी काय होईल माहिती नाही मयुरीच्या 2 राख्या कशा बांधून बोलून म्हणजे असं मयुरीची ह्यानं काढलेली टाईट बांध म्हणजे टाईट तसं टाईट नाही आली काढली का 2 गाठीच बांध त्याला काय माहित नाही ते आलेले तुला कलाकंद खायचं हिरोईन खायचं लय भारी खाय तुला खायचं गोड कधी खाऊ आशीर्वाद त्याच्यावर बांध लवकर गुलाबजामुन स्टॉप करायचं तू का काढली राखी बांधायची का गाडी आहे छान छान तू काय डाव्या हाताला बांधली का पिल्लू या हाताला स्टील तू बांधायची स्टील तुमच्या बांधायचे की हो बांधते नाही तुला भुजायला दिवा दिवा सुटला घ्या काहीतरी म्हणते तो ते भाऊ भेजला असते वेड्या बहिणीची वेळी माय ती म्हणते ते रे मी होती मी काही पिढी आहे का तुला काय भाषा आहे अन्नाची भाषा आहे काय तुला प्रॉब्लेम आहे का काही फरशीमुळे घालायला जेवढी घेतो झोपून ते आमचे सर म्हणायचे वर्गात काय चांगलं कर गाडवाला खाऊ काढलीच नाही का बसून गाडवाला खाऊ एकच काढली पेशन्सच नाही मग ते आम्हाला कधी 5वी 6वीला म्हणलं आम्ही 10वी आणखीन किती सोयी हे नको आमच्यावर काय करायचे बँच असायचे ना सगळ्या पुढे बँच असायचे त्याच्याकडे लक्ष खाली बसा वाटायचं रघुवेर समोर वाटते नको बसायचं रघु अभ्यास करू इथेच बसतो सर म्हणायचे सर आली म्हणे तुम्हाला जायचं गाडवाला खाऊ घालून घे थोडं 2-4 राखे का ह्याच पाठवल्यात की वेगवेगळ्या कलरमध्ये दोन अगं येऊन पण 2-4 दिवस झाले का राखीला 5-6 दिवस झाले मागच्या शिटा इकडे बघतो आपण नाही तोंडात घाला पिल्लू पूर्ण घालायचे तू खाऊन घे मेहंदीचे 100 रुपये पुढच्या वेळेस 500 कार्यक्रम छोटासाच होता पण खूप गोड होता. यानंतर सर्वांनी जेवण केले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत लाईक आणि कमेंट्स पण.